पायाभूत प्रकल्पांना युनिट आयडी देण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे। सर्व भागांचा समतोल विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रकल्प युनिट आयडीचा निर्णय घेतलाय। नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे। यामुळे आता अनावश्यक खर्चाची बचत होणार आहे। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यात मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावर चर्चा झाली। स्वयंपूर्ण विकासाला चालना देण्यासाठी अट शिथिल करण्याची मागणी दरेकरांनी केली। दरम्यान येत्या 15 दिवसात बैठक घेत मागणी मान्य करण्याचे आश्वासन अमित शहांनी दिले। मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आयोजित केलेल्या सहकार ते समृद्धी या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला। वाघनखं काढण्याची भाषा करणाऱ्यांना अमित शहांच्या नखाची सर नाही, वाघनखं काढण्यासाठी वाघाचं काळीज लागतं अशा शब्दात शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असा उल्लेख करत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंना अचानक हिंदुत्व आठवलं। तुम्हाला हवं तेव्हा हिंदुत्वाचा मुखवटा लावता आणि एरवी ते खुंटीवर टांगून ठेवता असा घणाघात वाघ यांनी केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापुरात अंबाबाई मातेचं दर्शन घेऊन आभार दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एकनाथ शिंदे राज्यव्यापी दौऱ्यावर असून ते मतदारांचे आभार मानणार आहेत। ऐतिहासिक गुंतवणूक महाराष्ट्रात होईल असं म्हणताय, मात्र दौऱ्यातील सर्व दिवस करार घालवण्यात अर्थ नव्हता। विविध देशातील उद्योगपतींच्या भेटी घेणं हे सुद्धा गरजेचं आहे। असा प्रयत्न कुठेच झाला नाही, तो प्रयत्न आपण केला होता अशा शब्दात दावोस कराराबाबत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। दावोसचा दौरा सुरू होण्याआधी आणि झाल्यानंतर विरोधकांची ओरड सुरू होते। दावोसमध्ये झालेले करार पाहून झालेली असूया आणि जळफळाट आदित्य ठाकरेंच्या चेहऱ्यावर दिसला अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली। मनोज जरांगे पाटील न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत भावनिक झाले। उपोषणाच्या आधी कुटुंबाला भेटतात हा प्रश्न विचारतात तेव्हा ते भावुक झाले। कुटुंबापेक्षा मला समाज आणि अधिक महत्त्वाचा वाटतो अशी भावना जरांगेंनी व्यक्त केली। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उद्यापासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत। यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। फडणवीसांना आरक्षण द्यावंच लागेल असं जरांगे पाटील म्हणाले। मागच्या वेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर ढकललं होतं, यावेळी त्यांना तसं करता येणार नाही असं जरांगे म्हणाले। ऑपरेशन टायगरची सुरुवात रत्नागिरीपासूनच झाली, त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकेल। 2/3पेक्षा जास्त जागा शिवसेनेला मिळतील असा विश्वास मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला। दावोस परिषदेतून परतल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांचं रत्नागिरीत आगमन झालं। यावेळी युवा सेनेकडून सामंत यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरात सामंतांवर फुलांची उधळण करण्यात आली। महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मागण्या 2 वर्षांची परंपरा मुख्यमंत्र्यांनी कायम राखली, याचं समाधान आहे अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। पुढच्या 7 ते 8 दिवसात मोठी उलथापालथ होईल। उबाटामधील सर्व पदाधिकारी टप्प्याटप्प्याने शिवसेनेत येतील असा दावाही मंत्री सामंतांनी केलाय। रामदास आठवलेंनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं। आमच्या दोघांचा रिपब्लिकन पक्ष एकच आहे म्हणून ट्रम्प यांचं अभिनंदन केलंच पाहिजे अशी फटकेबाजी त्यांनी केली। भोंग्यासंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर आमदार नितेश राणेंनी न्यायालयाचे आभार मानले। कायद्याचं उल्लंघन करताना कोणी दिसलं तर त्याच्यावर कारवाई होईल असा इशारा त्यांनी दिलाय। गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाली आहे। भाजपच्या लयकराम भोंडारकर यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीच्या सुरेश हर्षे यांची पुढील 2.5 वर्षांसाठी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मनपा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलंय। येत्या 30 जानेवारीत मुंबई राज ठाकरे मनसेचा महामेळावा होणार असून राज्यभरातील पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। सरसंघचालक मोहन भागवत यांनी भिवंडीच्या ब्राह्मण आळीत एका स्वयंसेवकाच्या घरी जात स्नेहभोजन केलं। यावेळी 1.25 तास त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवला, आपुलकीने विचारपूस केली।
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना सातारा जिल्ह्याचे दुसऱ्यांदा पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे साताऱ्यात त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। भव्य रॅली काढून क्रेनच्या सहाय्याने 50 फूट हार घालून मंत्री देसाईंचा सत्कार करण्यात आला। मालेगावात सहकार परिषदेच्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहांनी हजेरी लावली। यावेळी शहांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला। शरद पवार 10 वर्ष देशाचे कृषी मंत्री होते। कृषी मंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी तसंच साखर उद्योगासाठी काय केलं असा सवाल शहांनी विचारला। मालेगावच्या कार्यक्रमात अमित शहा आणि छगन भुजबळ एकाच मंचावर आले। या कार्यक्रमात भुजबळांना शहांच्या शेजारी स्थान देण्यात आलं। मागील काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती। दरम्यान दोघेही एकाच मंचावर आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी स्वतःजवळ बोलवून बाजूच्या खुर्चीवर बसवला हा त्यांचा मोठेपणा, अशा शब्दात छगन भुजबळांनी अमित शहांचं कौतुक केलं। राजकारणावर कोणतीही चर्चा झाली, व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पार्कबाबत चर्चा झाली, अशी माहिती भुजबळांनी दिली। गृहमंत्री अमित शहांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतलं। यावेळी विधिवत पूजा करत त्यांनी प्रार्थना केली। वंजारी समाज धनंजय मुंडे आणि टोळीमुळे बदनाम झालाय असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा चर्चेत आलाय। वंजारी समाजाला बदनाम करण्यात येत आहे असा आरोपही होत होता। त्यावर बोलताना जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर थेट आरोप केले। वाल्मिक कराडचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। कराडला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। वॉर्डातील सर्व रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलंय। त्या ठिकाणी पोर्टेबल सीसीटीव्ही तात्पुरत्या स्वरूपात लावण्याचा दावा पोलीस प्रशासनाने केलाय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची तब्येत बिघडली आहे। वाल्मिक कराडच्या पोटात दुखायला लागल्यामुळे बुधवारी रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं गेलंय। सध्या वाल्मिक कराडवर बीडच्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। बापू आंधळे खून प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ ट्विट केला, ज्यात 29 जून 2024 रोजी महादेव गित्ते यांच्यावर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडांची मुलं सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना 150 कॉल्स केले असा आरोप धस यांनी केलाय। मुलुंडमध्ये हिंदी मराठी भाषिक वाद उफाळून आला। मुलुंडमधील हिंदी भाषिक सिक्युरिटी गार्डनं मराठीत बोलणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे मनसेनं त्यांना चांगलाच धडा शिकवला। मनसैनिकांनी या सुरक्षा रक्षकाला माफी मागायला लावली। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। बांगलादेशींना जन्मदाखले देण्याचं कारस्थान महाविकास आघाडीचंच आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। बांगलादेशींना जन्मदाखले देताना सादर केलेल्या बोगस कागदपत्रांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल, तसंच राज्यातील 2 लाख बांगलादेशींना परत पाठवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली। रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोध मोहीम तीव्र करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली आहे। घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना मदत करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी समितीने केली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। अकोला जिल्ह्यात 15,000 बांगलादेशींना प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली। कानातील इयरफोन्समुळे ट्रेनचा आवाज न आल्यामुळे ट्रेनच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे। सफाळे रेल्वे स्थानकाजवळ रूळ ओलांडताना वैष्णवी रावल विद्यार्थिनीला राजधानी एक्सप्रेसनं धडक दिल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झालाय। बदलापूरमध्ये दगडखाणीत झालेल्या स्फोटामुळे 3 ते 4 किलोमीटर परिसरात हादरे बसले। या हादऱ्यांमुळे भयभीत झालेले नागरिक जीव मुठीत घेऊन इमारतीतून बाहेर पडले। ही बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवताच महसूल विभागाच्या मंडल अधिकाऱ्यांनी दगडखाणीत जाऊन पाहणी केली। पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे। कारवाईत आरोपींकडून 40 किलो गांजासह कोकेन ड्रग्ज असा 84 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान कोरेगाव पोलीस ठाणे आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी करत 2 वेगवेगळ्या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली। पुण्यातील राष्ट्रीय आणि खासगी बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी मनसेने केली आहे।
पुण्यातील 9 बँकांना मनसेकडून निवेदन देण्यात आलंय। बँकेतील कर्मचाऱ्यांनी खातेदारांसोबत मराठीत संवाद साधावा, तसंच इतर सेवा मराठीत देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। पुण्याच्या नांदेड गावात गिलेन बॅरी सिंड्रोम आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळले। दरम्यान दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केलाय। गावाला ज्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो त्या विहिरीत अनेक दिवसांपासून दूषित पाणी येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। दिव्यात घंटागाडी चालकानं एका 80 वर्षाच्या वृद्धाला फरफटत नेलं। या अपघातात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान घंटागाडी चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उभाटाकडून करण्यात आली आहे। नेरळवरून माथेरानला जाणाऱ्या घाटात एका कारला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे। प्रसंगावधान राखत कारमधील प्रवासी खाली उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला। पुण्यात माजी उपमहापौर आबा बागुल यांचा मुलगा हेमंत बागुल याने एका दुचाकीस्वाराला मारहाण केली आहे। कारला धक्का लागला म्हणून बागुल यांनी मारहाण केली। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। धाराशिवमधून शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध होतोय। दरम्यान मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय। धाराशिवसह जिल्ह्यातील 13 ठिकाणी आंदोलन करत शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीत शेती बचाव कृती समिती आक्रमक झाली आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही असा इशारा कृती समितीनं दिलाय। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लातूरमध्ये शेतकऱ्यांनी 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं। महामार्ग रद्द न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातही शेतकरी आक्रमक झाले। महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा मोजणीला येणाऱ्या अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। शक्तीपीठ महामार्गाविरोधात हिंगोलीतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। आमच्या शेतातून हा महामार्ग जाऊ देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। कराड नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांविरोधात पालकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। शाळा क्रमांक 3च्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। या विरोधात पालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या उद्योगधंद्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असून याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। दरम्यान उपचारासाठी नागरिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जातात, मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते। याच विरोधात काँग्रेसच्या वतीनं भीकमागे आंदोलन करण्यात आलंय। सोलापूरच्या मांडगाव येथील महिला सरपंच शिवकन्या मिरगणे यांनी सरकारला आत्मदहनाचा इशारा दिलाय। विविध विकास कामांसाठी मंजूर झालेल्या निधीचं बिल न मिळाल्यामुळे सरपंच शिवकन्या यांनी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणार असल्याचं निवेदन प्रशासन आणि सरकारला दिलंय। मुंबईतील मंत्रालयासमोर एका तरुणानं झाडावर चढून आंदोलन केलं। सुमित सोनावणे असं या तरुणाचं नाव असून ग्रामपंचायतीत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात कारवाई करा अशी मागणी त्यानं केली आहे। दरम्यान या तरुणाला आझाद नगर पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। चंद्रपूर जिल्ह्यातील पायली गावाच्या ग्रामस्थांनी पायली भटाळी गट ग्रामपंचायत कार्यालयापुढे धरणं आंदोलन सुरू केलंय। कोळसा खाणीमुळे बाधित झालेल्या गावांचं पुनर्वसन होणार आहे, मात्र ग्रामस्थांनी केलेल्या 111 जमीन रजिस्ट्री ग्रामसचिवांनी रोखून धरल्या आहेत। त्याच विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका अत्याचार पीडितेनं न्यायाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं। दरम्यान आरोपी हा सुरेश धसांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप पीडितेनं केलाय। गोंदियामध्ये दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। मानधनामध्ये वाढ करण्याच्या विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधव आक्रमक झाले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बुलढाण्याच्या पाळशी गावात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। कर्जमाफीच्या मागणीसाठी टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेनं दिला होता। दरम्यान टॉवरवर चढण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं। तुळजाभवानी मंदिरात 35 वर्षांनंतर चक्क काशीची गंगा अवतरली आहे।
मंदिरात या गोमुखातून पुन्हा पाणी येण्यास सुरुवात झाली आहे। गोमुखास पुरातन रूप देण्याचं काम सुरू असतानाच बंद असलेला 24 तास वाहणारा जिवंत झरा सुरू झालाय। तुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यातील महिलांचा प्रवेश आणि दर्शनावरून भोपे पुजारी आणि पाळीकर पुजारी यांच्यात वाद पेटलाय। पाळीकर पुजाऱ्यांच्या महिलांना देवीचे चरण स्पर्श करू देण्याचे भोपे पुजाऱ्यांनी विरोध केलाय। वर्धा जिल्ह्यातील 78 शाळांमधील पाणी दूषित असल्याचा अहवाल समोर आलाय। पाण्यामध्ये कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे तातडीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या। 2023 मध्ये उघडकीस आलेल्या 173 कोटी 90 लाख रुपयांच्या पीक विमा घोटाळ्या प्रकरणी कृषी विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। बीड जिल्ह्यातील 726 ग्राहक सेवा केंद्रावर बोगस पीक विमा भरल्याचा आरोप असून याविरोधात कठोर पावलं उचलली जात आहेत। गर्भलिंग निदान विरोधी कायदा आणि अधिक बळकट करण्यासाठी केंद्राकडून राज्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे। गर्भलिंग निदान चाचणी होत असेल तर याबाबत माहिती देणाऱ्या खबऱ्यांना 1 लाख तसंच स्वतः गर्भवती महिलेनं याबाबत माहिती दिल्यास 1 लाख रुपयांचं सहकार्य सरकारकडून देण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री आंबेडकरांनी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडासेत येथे तिलारी धरणाचा डावा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत, तर रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। तसंच 70% शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। जळगावच्या 40 गावमध्ये नगरपालिकेकडून कर थकवणाऱ्या 2500 थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली आहे। कर न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावसह राज्यात तब्बल 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याच्या काही बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। नवीन 21 जिल्ह्यांच्या निर्मितीवर मंत्रिमंडळ स्तरावर कुठलीही चर्चा झालेली नाही, असं म्हणत मंत्री आकाश फुंडकर यांनी जिल्हा निर्मितीच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये बांधकाम विभागातील उपअभियंत्याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10,000ची लाच घेताना अभियंत्याला अटक केली आहे। समाज कल्याण विभागातील बिल मंजूर करण्यासाठी आरोपीनं लाचेची मागणी केली होती। चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील 4 पैकी 2 बिबट्यांची बर्ड फ्लूने सिरो टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। भोपाळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस या संस्थेनं हा अहवाल जारी केला आहे। मावळच्या वडगाव वाघवडी गावात बिबट्यांची दहशत पसरली आहे। पाळीव प्राण्यांवर बिबटे हल्ले करत असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय।